नमस्कार, होम शेफ अनितामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत चिली गार्लिक भडंग. आता भडंग म्हटल्यानंतर संध्याकाळच्या भुकेच्या वेळेला, चहाच्या वेळेला, मुलांना डब्यात खाऊ देण्यासाठी हा अतिशय उत्तम आणि सोपा पर्याय आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण एकदा बघूया. सगळ्यात आधी चुरमुरे. तुम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये मिळतात ते भडंगाचे चुरमुरे सुद्धा घेऊ शकता किंवा आपण भेळेसाठी जे वापरतो तेही आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला लागेल मोहरी, हिंग, हळद, एक मूठभर कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, शेंगदाणे. मी शेंगदाणे या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत. तुम्हाला जर का कच्चे वापरायचे असतील तर तुम्ही कच्चेही वापरू शकता. आणि चवीपुरतं मीठ. चला आता आपण भडंग करायला घेऊ. मी या ठिकाणी साधारण एक डावभर तेल फक्त घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण त्याच्यात मोहरी घालूया. आपण एकूण 1/2 किलो चुरमुरे घेतलेत, त्यामुळे त्याला डावभर तेल हे अगदी पुरेसं आहे. आपली मोहरी छान तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे. बघू शकता मोहरी छान तडतडते. आता आपण शेंगदाणे घालून घेऊया. आपले शेंगदाणे छान लालसर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात लसूण घालायचा आहे. बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आणि कढीपत्ता. लसूण, मिरची आणि कढीपत्ता तेलात छान खमंग कुरकुरीत तळून झाला पाहिजे. तोवर तो परतून घ्यायचा आहे आपल्याला. आपले लसूण, मिरची आणि कढीपत्ता आता छान तळून झालेले बघू शकता. आता आपण त्यामध्ये हिंग, हळद आणि मीठही आपल्याला फोडणीतच घालायचं. हिंग, हळद आणि चवीनुसार मीठही फोडणीतच घालून घेऊया. हे सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये चुरमुरे घालून मंद आचेवर साधारण 5-7 मिनिटं ढवळत राहायचंय, जेणेकरून आपले भडंग छान कुरकुरीतही होतील आणि त्याला लसूण मिरचीचा सुंदर स्वादही लागेल. अशा प्रकारे आपले चिली गार्लिक भडंग सुंदर तयार झालेले आहेत. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. हे भडंग नक्की करून बघा. भेटूया पुढच्या आठवड्यात.